हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत काळ्या मसाल्यातलं चिकन, एकदम गावरान पद्धतीने काळ्या वाटणातलं चिकन. चला तर मग रेसिपी स्टार्ट करू. या ठिकाणी मी घेतलेले हे 3 कांदे मीडियम आकाराचे, सुकं खोबरं हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे. धने, तीळ, जिरे आणि लवंग हेही आपल्याला भाजून घ्यायचे कढईमध्ये, आणि कोथिंबीर. आणि या ठिकाणी मी मदर्स रेसिपीची जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट रेडीमेड घेतलेली आहे. आता गॅस लावून घेऊ आणि कांदा सोलून तो मधून कापून आपल्याला भाजायला ठेवायचे. आता या ठिकाणी खोबरं आणि कांदा मी छान भाजून घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल की खोबरं खूप काळं झालं, ह्याची खूप टेस्ट वेगळी येईल का? नाही, खूप छान जबरदस्त टेस्ट आहे. तुम्ही नक्की करून पहा. आता आपण तीळ, धने, लवंग आणि जिरे हे कढईमध्ये भाजून घेऊया. ह्याचा स्मेल जसा येतो, खूप छान टेस्ट लागते आणि खूप मस्त टेस्ट लागते. हे आपल्याला स्मेल येऊपर्यंत ह्याला आता आपण भाजून घ्यायचं आहे. ते बघू शकता तीळ कसे छान उडत आहेत, त्या ठिकाणी ते भाजले गेलेले आहेत. आता मी घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट, जी रेडीमेड आहे ती, आणि जे आपण खोबरं आणि कांदा भाजून घेतलेलं होतं ते मी बारीक त्याचे कट्स करून घेतले, म्हणजे चिरून घेतलेलं आहे, आणि कोथिंबीर. आणि हे जे आपण भाजलेले जिन्नस होते ते आपण सगळा हा एकत्र मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं खोबरं जे भाजून घेतले ते, आणि आलं लसणाची 2 चमचे पेस्ट. आता ह्याच्यामध्ये घालते बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवीगार छान कोथिंबीर घालते. आणि ह्याच्यामध्ये घालणार आहे मी धने, तीळ, जिरे आणि लवंग आपण जे भाजलेले होते ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. आता तुम्ही म्हणाल ह्याचं प्रमाण काय? तर ह्याचं प्रमाण 2 चमचे धने, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरं आणि 5-6 लवंग. आता बघा छान आपलं वाटण झालेलं आहे. आता या ठिकाणी मी मिरे घालते. तुम्ही कोणताही खडे मसाले घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण मी फक्त मिरेच घातलेले आहेत. आता या ठिकाणी मी मसाला घालून तो छान हलवून घेते. मसाल्याला ना असं तेल सुटलं पाहिजे, कारण थोडासा आपण आधी मसाला कांदा खोबऱ्याचे भाजून घेतलेले. आता ह्याच्यामध्ये टाकते मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट. आता आपल्याला छान परतून घेऊन बघा कसं छान सुकला आहे मसाला. आता ह्याच्यामध्ये टाकते मी लाल तिखट, जे आपला घरगुती मसाला असतो तो. त्या ठिकाणी मी 3 चमचे टाकलेले आहे, आणि 3 चमचे मसाले टाकून आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे. आता कलर बघा काय चेंज झाला आहे, किती मस्त दिसतोय कलर. आता ह्याच्यामध्ये मी टाकते सुहानाचा चिकन मसाला. मला हाच खूप बेस्ट वाटतो, ह्याने खूप छान चव येते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसराही टाकू शकता. ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालते थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी. हे बघा छान तेल सुटलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे चिकन. आता चिकन मी स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून 2 तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. ते चिकन मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते. चिकन घातल्यावर आपल्याला एक 5 ते 10 मिनटं छान हलवून घ्यायचं तेल सुटूपर्यंत. नंतरच त्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे ग्रेव्ही होण्यासाठी. तुम्ही सुक्कं चिकन हे असंच ठेवून शिजवू शकता. आता थोडी मी कोथिंबीर घालते आणि ह्याच्यावर गरम पाणी घालते. छान ग्रेव्ही होईल म्हणून गरम पाणी, आणि चवीपुरतं मीठ घालून आपलं ही चिकनची भाजी, सुक्कं चिकन किंवा ग्रेव्ही चिकन झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.